तर आज आपण करणार आहोत कांदे पोहे. यासाठी आपण इथं कढईमध्ये तेल घालायचे. तेल गरम झाल्यावर आपल्याला शेंगदाणे घालायचे. आता शेंगदाणे आपण तळून काढूयात. गरम तेलात हिरवी मिरची घालू, बारीक चॉप केलेला कांदा, जिरे घालू. आता जिरे, कांदा आणि हिरवी मिरची चांगली फ्राय होती तोपर्यंत आपण पोहे भिजवून घेऊयात. एका टोपल्यात पाणी घेतलेलं आहे, यामध्ये पोहे असे ठेवायचे म्हणजे स्वच्छ निघतात पोहे. असे याला धुवून घ्यायचे आणि परत दुसऱ्या पाण्याने एकदा धुवून घ्यायचे. पोह्यावरचं जे घाण पाणी असतं, काळं पाणी झालेलं, ते आपल्याला पूर्ण निघून जातं. असं स्वच्छ धुवून घ्यायचे टोपल्यामध्ये. यामध्ये कुठल्या प्रकारची घाण नाही, अशी करून घ्यायची. आता परत यावरती पाणी टाकायचं आणि धुवून घ्यायची. असं ताटावरती पोहे ठेवून द्यायचे आपल्याला 5 मिनटासाठी. 5 मिनटानंतर हे पोहे एकदम असे मऊ आणि यातलं पाणीसुद्धा एकदम शोषून घेते पोहे आणि मोकळे मोकळे होते एकदम. कोथिंबीर घालून तळलेले शेंगदाणे घालून 2 मिनटासाठी ताट झाकून ठेवू. तर एकदा आपले पोहे तयार झालेले. कांदे पोहे गरमागरम एकदम छान असे. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.